आणि त्या मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधील जुन्या चाळींमधील भाडेकरूंना 11 महिन्याचं भाडं म्हाडा एकत्रित देणार आहे, तर वरळी बीडीडीची लॉटरी आठवड्याभरात निघणार आहे। मुंबईत पहिल्याच पावसामध्ये 30 ठिकाणी साचलंय पाणी। पालिका प्रशासनाकडून आढावा। विक्रोळीतील नाले सफाईच्या कंत्राटदाराला 25,000 रुपये दंड। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून तयारी सुरू। सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची 22 जूनला बैठक होणार। मध्य रेल्वेकडून 2 महिन्यामध्ये विना तिकीट प्रवाशांकडून 63.62 कोटींचा दंड वसूल। विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी लोकल, मेल, एक्सप्रेसमध्ये सखोल तपासणी। पुण्यात टीबी आजारावरील औषधांची पूर्तता होत नसल्यानं रुग्ण चिंताग्रस्त। सासवड ग्रामीण रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची ही माहिती आहे। पुणे विमानतळाची धावपट्टी वाढवण्याचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे। राज्य सरकारची प्रस्तावाला मंजुरी। अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव संरक्षण विभागाकडे। सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी। लोणावळा, खंडाळा, पवना नगर या परिसरात पर्यटकांच्या वाहनांमुळे कोंडी। पिंपरी चिंचवड शहरात कॉलरा रुग्णांची संख्या 7 वर, तर एकाच दिवशी आढळले 4 रुग्ण। रुग्णांवर आता VICM आणि भोसरी या रुग्णांना उपचार सुरू आहेत। पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 3906 आरोग्य कर्मचारी तैनात असतील। पालखीसोबत फिरते आरोग्य पथक, तर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फिरत्या दवाखान्यांची सोय।